एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत पुरी. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडासा रवा टाकून घ्यायचा आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान प्रकारे मळून घ्यायचं. तर आपण मळून घेऊया. आपण हे जे कणिक मळून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून 1 ते 2 असं चमचे किंवा पळी तेल टाकायचं, जेणेकरून पुऱ्या छान फुगतात. आणि हे परत एकदा मळून घ्यायचं. अरे, तेल टाकून परत एकदा मी मळून घेतलंय. आता ह्याचे गोल गोल गोळे करून आपण चपाती लाटून घेऊया. तेल गरम करायला ठेवले, तेल छान गरम होईल. बघू शकता, जशी आपण नॉर्मल चपाती लाटतो तशी एक मोठी चपाती आधी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतली. आता वाटीच्या साह्याने असे एक 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 गोल गोल आपण पुरी करून घेऊया. ही खूप फास्ट प्रोसेस आहे, म्हणजे एक एक पुरी लाटण्यापेक्षा असं करायचं. छान पण होतात आणि गोल गोल पण होतात. त्यानंतर आपलं तेल छान प्रकारे गरम झाले तर आपण असं एक एक पुरी टाकून तळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्या पुरी आपल्या फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. बघू शकता किती छान पुरी आपली तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे. थँक्यू.